परभणीमध्ये संविधान विडंबन प्रकरणातील आरोपी दत्ता पवार याने आपलं जीवन संपवलंय। 4 दिवसांपूर्वीच त्याला जामीन मंजूर झाला होता। बाहेर असताना शेत आखाड्यावर त्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। वर्षभरापूर्वी परभणी शहरातील एका चौकात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती। या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते। विटंबन करणारा व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात होतं। पोलिसांनी दत्ता पवार या आरोपीला अटक केली होती। गेल्या 13 महिन्यांपासून तो तुरुंगात होता। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरातल्या चौकात काचेच्या पेटीत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती। हा प्रकार समोर आल्यानंतर परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता। जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको आणि बंदची हाक आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकांनी संताप व्यक्त करत आरोपीच्या अटकेची मागणी केली होती। दरम्यान पोलिसांनी आरोपी दत्ता पवार याला अटक केली होती। गेल्या 13 महिन्यांपासून तो तुरुंगात होता। 4 दिवसांपूर्वीच त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला होता। दत्ता पवार यांनी आपल्या मिर्झापूर गावातील शेतातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो तणावात होता अशी चर्चा गावात होती। अशातच शेतातील खोलीमध्ये त्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे। ही घटना कळताच पोलिसांनी मिर्झापूरमध्ये धाव घेतली। परभणी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करतायत।